मराठा आमदारांनी जरांगे पाटील यांच्याविषयी अपशब्द वापरू नये, अन्यथा खंडोबाच्या आसूडने त्यांची जीभ हसडू, अशी प्रतिक्रिया मराठा क्रांतीचे समन्वयक सुनील रसाळे यांनी व्यक्त केली आहे। मराठा आंदोलनाची दखल घ्या, अन्यथा आमदारांना घेराव घालणार असा इशारा देखील मराठा क्रांती मोर्चा समन्वयक दास शेळके यांनी दिला आहे। मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून, तसेच त्यांना उत्तम आरोग्य मिळावे यासाठी बाळे येथील खंडोबा मंदिरात महाआरती करण्यात आली। त्यावेळी ही प्रतिक्रिया देण्यात आली। मराठा क्रांती मोर्चा महिला आघाडीच्या कार्याध्यक्षपदी माजी नगरसेविका लता फुटाणे यांची निवड देखील करण्यात आली। त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले। यावेळी आबा सावंत, सुनील सुरवसे, सुनील हुंबे, विश्वास चव्हाण, धर्मराज भोसले, बाबा शेख, गणेश सरोळे, संतोष जाधव, शेखर फंड, निलेश शिंदे, अमित माने, कृष्णा थोरात, अक्षय शिंदे, ओंकार निंबाळकर, सचिन गोडसे, संजय घाडगे, दिनेश माने, राजाराम पवार, संभाजी शितोळे, निरंजन नवगिरे यांच्यासह युवक उपस्थित होते। बहुजनांचं आराध्य दैवत खंडेरायाच्या समोर आज आम्ही सगळ्यांनी प्रार्थना केली की मराठा योद्धा जरांगे पाटील यांच्या प्रकृती चांगली राहू दे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळू दे, असं खंडेरायाला आम्ही साकडं गाठलेलं आहे। आणि जे लोक, लाखो लोक मुंबईकडे रवाना होत आहेत, आम्ही सुद्धा होणारच आहोत, त्या सगळेजण व्यवस्थित पोहोचू दे, त्यांच्या आपल्या सगळ्यांच्या मागणीला यश येऊ दे आणि सगळे सुखरूप घरापर्यंत व्यवस्थित पोहोचू दे, असं सुद्धा साकडं आम्ही खंडेरायाच्या समोर मांडलेलं आहे। निश्चितच खंडेराया आमच्या विनंतीचा मान ठेवून निश्चित जरांगे पाटलांची प्रकृती सुद्धा चांगली ठेवेल आणि मराठा समाजाला सुद्धा आरक्षण मिळवून देईल, ही आम्हाला आशा आहे। त्याचबरोबर आज बरेच लोक मुंबईकडे निघालेले आहेत, महिला सुद्धा आहेत, काही लोक शहरात थांबलेले आहेत। शहरात का थांबलेले आहेत? जर समजा शासनानं आमच्या विरोधात जर भूमिका घेतली तर त्या भूमिकेचा विरोध करण्यासाठी किंवा लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरण्यासाठी काही लोक सोलापुरात थांबलेले आहेत, शहरात थांबलेले आहेत। कारण सगळेजण जर गड रिकामा करून खाली गेले तर त्या गडावर हल्ला करायला शत्रूला सोपं जातं। ती स्ट्रॅटेजी आम्ही बदललेली आहे। छत्रपती शिवरायांनी जो त्या काळात जो म्हणजे लढा दिला आणि गनिमी कावा केला, त्या पद्धतीनं काही मुलं आणि काही लोक महाराष्ट्रात संपूर्ण शहरात थांबलेली आहेत, काही बोटावर मोजण्या एवढी, परंतु बोटावर मोजण्या एवढे असले तरी एक मराठा लाख मराठा, आणि निश्चितच जर शासनानं आमच्या मागणीचा विचार केला नाही तर लोकशाही पद्धतीनं प्रखर विरोध केला जाईल। जसं शासन करेल त्याच्यापेक्षा जास्त उग्र आंदोलन पूर्ण महाराष्ट्रात उभं राहील।